नमस्कार, महासंघर्ष न्यूजच्या ग्राउंड रिपोर्ट कार्यक्रमात आपले स्वागत। आज आपण उपस्थित आहोत कामोट्यातील नैसर्गिक तलाव आणि आज गणेश विसर्जन होत आहे। गणेश विसर्जनामुळे या ठिकाणी गणेश भक्त असंख्य संख्येने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या या नैसर्गिक तलावावरती कामोट्यामध्ये या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे तेही उपस्थित असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनही या ठिकाणी दक्ष असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की नक्की त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे, पनवेल महानगरपालिकेच्या वतीने कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी वार्ड ऑफिसर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। सर नमस्कार, महासंघर्ष न्यूज कडून आपल्याला गणेश विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम आपलं हे नियोजन कशा पद्धतीने सुरू आहे? आज नैसर्गिक तलावावरती मोठ्या संख्येने गणेश भक्त 10 दिवसाच्या अविरत सेवेनंतर या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत। आपल्याकडून कशा पद्धतीने याचं व्यवस्थापन केलेलं आहे? सर्वप्रथम कामोठेमधील सगळ्या रहिवाशांना आणि गणेश भक्तांना गणेश मंडळाचे सर्वांचे हार्दिक स्वागत। आज महानगरपालिकेमार्फत मान्य आयुक्त मंगेश चितळे साहेब, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त व पोलीस विभाग यांच्या सहकार्याने गणेश विसर्जन सोहळा पार होत आहे। नागरिकांनी त्यामध्ये चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत। कामोठा शहरामधील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने कृत्रिम तलाव 7 केलेले आहेत, नैसर्गिक तलाव 2 आहेत आणि त्यामध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत निर्माल्य जमा करून सेंद्रिय खत तयार होत आहे। नंतर अनिरुद्ध अकॅडमी अँड रजिस्टर मॅनेजमेंट यांच्यामार्फत स्वयंसेवकांच्या मार्फत नागरिकांना, गणेश भक्तांना बाजूला करण्याचं, गर्दी करू नये म्हणून याचे आवाहन करण्यात येत आहे। तसेच महानगरपालिकेचे आरोग्य विभाग, फायर विभाग, पोलीस डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आलेल्या आहे। गणेश मंडळांच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत 10 फूट, 5 फूट, 7 फूट यांच्यासाठी महानगरपालिकेमार्फत क्रेनची सोय करण्यात आलेली आहे। नैसर्गिक तलाव आहे, या ठिकाणी किती उंचीच्या मूर्त्या आपण कोणत्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने त्यांचं विसर्जन करत आहोत? याच्यामध्ये नैसर्गिक तलावामध्ये घरगुती आहेत, मंडळाचे आहेत, नंतर 15 ते 20 फुटापर्यंत मूर्ती इथे विसर्जन केली जाते। नैसर्गिक तलावामध्ये पूर्णपणे डीप आहे। कृत्रिम तलाव जे आपण निर्माण केलेले 7 ठिकाणी संपूर्ण कामोट्यामध्ये आहेत हे कृत्रिम तलाव। आपल्याकडून सांगण्यात येत आहे की 7 तलाव आहेत असे आपल्या पनवेल महानगरपालिकेच्या वतीने 7 तलाव उभारण्यात आलेले आहेत। या तलावावरती गणेश भक्तांचा कल कसा आहे, गणेश भक्तांचं प्रमाण कसं आहे, विसर्जन करण्याकडे कल कसा आहे? कृत्रिम तलावामध्ये 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस आणि आता 10 दिवस चांगल्या प्रकारे प्रतिसाद नागरिकांनी दिलेला आहे। नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्या घराच्या शेजारी, कॉलनी शेजारी या व्यवस्था केलेल्या आहेत। पोलीस प्रशासनाचा आपल्याबरोबर कशा पद्धतीने सहभाग आहे, कसं सहकार्य आहे? आमचं पोलीस प्रशासनाशिवाय हे काही कार्य होऊ शकत नाही आणि उत्तम सहकार्य आहे। साहेब बाजूलाच आहेत आमच्या, कांबळे साहेब यांनी खूप चांगला बंदोबस्त देऊन उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे। छान असं काम पनवेल महानगरपालिकेच्या या सर्व प्रशासनाकडून होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहतो या ठिकाणी गणपती विसर्जन होत आहे, या ठिकाणी तलाव आहे आणि हे गणपती विसर्जन करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थाही या ठिकाणी यांच्या मदतीसाठी उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। होत असताना या ठिकाणी काही स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग अतिशय महत्त्वाचा आणि मोठ्या प्रमाणात असलेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपल्याशी चर्चा करण्यासाठी सिटीजन युनिटी फोरमच्या या सचिव आहेत, यांचाही यामध्ये सहभाग आहे। यांना कशा पद्धतीने या गणपती विसर्जन या उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण त्यांच्याकडून करणार आहोत। मॅडम नमस्कार, महासंघर्ष न्यूजच्या गणेश उत्सव या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। कशा पद्धतीने आपला सहभाग आहे, कशा पद्धतीने ही प्रक्रिया आहे आणि किती दिवस हे आपल्या स्वयंस्फूर्तीने काम सुरू असणार आहे? ॲक्च्युली ही प्रक्रिया जी आहे पर्यावरणपूरक गणपती उत्सव म्हणून ती पनवेल पालिकेकडून जवळजवळ महिनाभर आधीच सुरू झालेली आहे आणि पालिकेकडून एक आम्हाला बोलवलं जातं NGO म्हणून ग्रुप तयार केला जातो आणि त्या ग्रुपमध्ये जे संस्थेचे म्हणजे आमची जी सिटीजन युनिटी फोरम आहे त्या संस्थेचे काही जे सभासद असतात त्यांना त्यामध्ये अंतर्भूत केलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला या पद्धतीने काम करायचं आहे। आणि काम असं असतं की हे जे लोक आता सध्या तुम्ही जे बघताय गर्दी उमडली आहे सगळे इथे,
त्या गर्दीला नियंत्रण करायचं काम तर पोलीस करतो, पण आमचं असं असतं की आम्ही प्रत्येक जे सोसायटी किंवा जे इतर सामाजिक संस्था असतात किंवा इतर काही लोक असतात, आमचे पर्सनल जे काही कॉन्टॅक्ट्स असतात, त्यांना आम्ही पालिकेचे निरोप देत असतो. निरोप असे असतात की काही सप्तसूत्री असते की बाबा शाडूची मूर्ती आणा, निर्माल्य कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये न करता तुम्ही कलशामध्ये गोळा करा वगैरे, असे त्यांनी काही नियम बांधून दिलेले आहेत. ते नियम लोकांच्यापर्यंत पोचवायचं काम आम्ही NGO करतो आणि त्यासाठी पालिकेला आमची गरज असते. आणि प्रत्यक्ष ज्यावेळी विसर्जनाची वेळ येते त्यावेळी पालिकेकडून कृत्रिम तलावाची निर्मिती केली जाते. त्याच्यामध्ये शाडूचे गणपती वेगळे आणि POPचे वेगळे असं 2 विभाग असलेले कृत्रिम तलाव असतात. त्यातले काही 4-5 फुटापर्यंतचे जे कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातात आणि जे मोठे गणपती असतात ते असं मोठ्या तलावावर विसर्जित केल्या जातात. इथे पुन्हा ती सप्तसूत्री कामाला येते की जे निर्माल्य असतं ते कलशात गोळा करा आणि पालिकेने यावेळी कागदी पिशव्या तयार केल्या आहेत आणि त्या कागदी पिशव्या आम्हाला देऊन लोकांपर्यंत म्हणजे मूर्तिकारांपर्यंत आम्ही पोचलो आणि त्या मूर्तिकारांना आम्ही त्या पिशव्या वाटल्या आणि त्यांना सांगितलं की मूर्ती ज्यावेळी घरोघरी दिल्या जाईल त्यावेळी त्या मूर्तीच्या बरोबर ही पिशवी त्यांना द्यायची आणि जे काही 5-7 दिवस 10 दिवस जे काही निर्माल्य गोळा होईल ते त्या पिशवीमध्ये गोळा करायचं आणि ते मूर्तीबरोबरच विसर्जित करताना या कलशामध्ये आणून तिथे टाकायचं असं आम्हाला सांगितलं गेलं आणि त्याप्रमाणे आम्ही मूर्तिकारांना सगळ्यांना त्या पिशव्या वाटल्या. त्याच्यानंतर त्या कापडी पिशव्या पण होत्या, त्याच्यामध्ये पण आम्हाला निर्माल्य गोळा करायला लोकांपर्यंत पोचायला सांगितलं. त्यामुळे वेळोवेळी पालिकेकडून NGOचा सहभाग असा घेतला जातो आणि आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे आजूबाजूला जे काही झालेलं आहे तलावावर ते साफ करण्यासाठी उद्या परत सगळ्या NGOना इथे बोलावलं गेलं आहे. कारण आता 2 ऑक्टोबरचा पंधरवडा जो येतो आहे स्वच्छता पंधरवडा आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब त्यांचा जो वाढदिवस आहे आज, तर त्या निमित्ताने स्वच्छता पंधरवडा आणि आपल्या गांधी जयंतीचा स्वच्छता पंधरवडा असं दोन्ही औचित्य साधून हे इथे आम्हाला बोलावलं गेलं आणि उद्या हेच NGO आमच्यासारखे इथे सफाई करणार आहेत. NGOंचा किती NGOंचा याच्या उद्या समावेश असणार आहे आपल्याबरोबर आणि हे एक मोठं काम आहे कारण गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात निर्माल्य हे जमा होत असतं, कचरा असतो, कुंडे असतात. मग ह्याचं व्यवस्थापन आपण करणार आहात. त्यावेळी आपल्याबरोबर किती स्वयंसेवी संस्था किंवा NGO आपल्याबरोबर आहेत? बरेच आहेत. म्हणजे आता विसर्जनच्या ठिकाणी जे स्वयंसेवी संस्था आहेत त्या तर येणारच आहेत आणि शिवाय काही सिनियर सिटीजन्स आहेत, बऱ्याच सामाजिक संस्था आहेत, NGO आहेत, नानासाहेब धर्माधिकारी सारख्या संस्था आहेत, काही आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था आहेत, आध्यात्मिक संस्था आहेत. बरेच लोक या कामात नक्की म्हणजे मला आकडा माहीत नाही पण बरेच लोक या कामामध्ये जोडल्या गेले आहेत आणि उद्या या ठिकाणी स्वच्छतेचं जे काही होणार आहे त्याचं निर्माल्य विघटनाचं कार्य पालिकेतर्फे होणार आहे. छान. पालिकेचा एक आणखी पुढे असा उपक्रम आहे की हे जे निर्माल्य जे गोळा केल्या झालं आहे त्याच्यापासून ते अगरबत्ती तयार करणार आहेत सुगंधी. म्हणजे जो निर्माल्य जे आहे त्याचं कुठेतरी पुन्हा एकदा पुनर्विघटन करून त्याच्यापासून एक उपयोगी अशा वस्तू तयार करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये सर्वात मोठा जो वाटा आहे तो प्रशासनाबरोबर स्वयंसेवी संस्थाही आपल्याला या ठिकाणी कार्य करताना पाहायला मिळत आहे. महासंघर्ष न्यूजसाठी कामोट्याहून मी उमेश जगताप.